आपण पाहत आहोत इयत्ता 5वी गणित विषयातील 8वा घटक विभाज्य आणि विभाजक। या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सहमूळ संख्या। एक प्रश्न पाहूया, 12 आणि 18 चे विभाजक सांगा। आधी आपण 12 चे विभाजक पाहू। 1 2 3 4 6 आणि 12 हे झाले 12 चे विभाजक। आता 18 चे विभाजक पाहू। 1 2 3 6 9 आणि 18। आता आपण याच्यातील सामायिक विभाजक पाहूया। इथं 1 हा सामायिक विभाजक मिळेल, नंतर 2 3 हे पण सामायिक विभाजक मिळतील, 6 एवढे सामायिक विभाजक आपल्याला मिळाले। आता याचप्रमाणे आणखी एक उदाहरण पाहूया। 10 आणि 21 यांचे विभाजक सांगा। 10 चे विभाजक पाहूया। 1 2 5 आणि 10। 21 चे विभाजक 1 3 7 आणि 21। आता याच्यातील सामायिक विभाजक आपण शोधूया। इथे आपल्याला दिसेल की दोघांमध्ये हा एकच सामायिक विभाजक आहे। पहिल्या उदाहरणामध्ये सामायिक विभाजक 4 सामायिक विभाजक मिळाले आणि दुसऱ्या ज्या 2 संख्या आहेत त्याच्यामध्ये सामायिक विभाजक आपल्याला एकच मिळालेला आहे। तर आपण असं म्हणू शकतो की फक्त हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या 2 संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात। जसं की या उदाहरणामध्ये 10 आणि 21 यांच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एकच होता, म्हणून 10 आणि 21 हे या सहमूळ संख्या आहेत। तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय लक्षात आलं असेल। आता आपण उदाहरण संग्रह 35 पाहणार आहोत। खालील जोड्यामध्ये संख्या सहमूळ संख्या आहेत का ते ठरवा। सहमूळ संख्यामध्ये म्हणजे ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 हा एवढाच असतो त्याला सहमूळ संख्या असे म्हणायचे। पहिलं उदाहरण आहे 22 आणि 24। आधी आपण 22 चे विभाजक पाहूया। 1 2 11 आणि 22। आता 24 चे विभाजक पाहू। 1 2 3 6 4 8 12 आणि 24। आता याच्यामध्ये सामायिक विभाजक पाहूया। आपल्याला सामायिक विभाजक मिळतील 1 आणि 2। तर 1 हा सामायिक विभाजक असेल तरच त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो। तर 22 आणि 24 या सहमूळ संख्या नाहीत, कारण याचे सामायिक विभाजक 2 मिळालेले आहे। दुसरं उदाहरण 14 आणि 21। आधी 14 चे विभाजक पाहू। 1 2 7 आणि 21। 7 आणि 14। यानंतर 21 चे विभाजक पाहू। 1 3 7 आणि 21। आता याच्यामध्ये विभाजक पाहूया सामायिक। इथं आपल्याला सामायिक विभाजक मिळतील 1 आणि 7। तर या सुद्धा सहमूळ संख्या नाही। तिसरं उदाहरण 10 आणि 33। आधी 10 चे विभाजक पाहू। 1 2 5 आणि 10। आता 33 चे विभाजक 1 3 11 आणि 33। सामायिक विभाजक पाहू। तर आपल्याला सामायिक विभाजक मिळणार आहे 1। फक्त 1 हा सामायिक विभाजक मिळाला, याचा अर्थ ही सहमूळ संख्या आहे। चौथं उदाहरण
11 आणि 30. आधी आपण 11चे विभाजक पाहू. 1 आणि 11. 30चे 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30 हे झाले 30चे विभाजक. आता याच्यातले आपण सामायिक विभाजक पाहू. आपल्याला सामायिक विभाजक मिळेल फक्त 1. ज्या जोड्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्याला आपण समूह संख्या म्हणतो. म्हणजे 11 आणि 30 या समूह संख्या आहेत. त्यानंतर 5वे उदाहरण 5 आणि 7. आधी आपण 5चे विभाजक पाहू. 1 आणि 5. 7चे विभाजक 1 आणि 7. याच्यामध्ये सामायिक आपल्याला अवयव मिळणार आहे 1. आणि ज्या जोड्यामध्ये सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्याला आपण समूह संख्या म्हणत असतो. या दोन्ही समूह संख्या आहेत. 6वं उदाहरण 15 आणि 16. आधी 15चे विभाजक पाहू. 1, 3, 5 आणि 15. 16चे विभाजक 1, 2, 4, 8 आणि 16. याच्यामध्ये आपण सामायिक विभाजक पाहूया. आपल्याला इथं सामायिक म्हणजे दोघांमध्ये समान असणारी संख्या त्याला सामायिक विभाजक म्हणायचं. इथं आपल्याला सामायिक विभाजक मिळाला 1. आणि ज्या जोड्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त 1च असतो त्याला सहमूळ संख्या म्हणतो. तर या जोड्या समूळ संख्याची जोडी आहे. यानंतर 7वं उदाहरण 50 आणि 52. 50चे विभाजक पाहू. 1, 2, 5 नंतर 10, 25 आणि 50 हे झाले सामायिक विभाजक. आता 52चे विभाजक पाहू. 1, 2, 4, नंतर 13, नंतर 26 आणि 52 हे झाले 52चे विभाजक. आता याच्यामध्ये आपण सामायिक विभाजक शोधूया. आपल्याला सामायिक विभाजक मिळेल 1 आणि 2. तर इथं 1 पेक्षा जास्त सामायिक विभाजक आपल्याला मिळणार आहेत. म्हणून या दोन्ही समूळ संख्याची जोडी नाही. यानंतर 8वं उदाहरण आहे 17 आणि 18. 17च्या आधी आपण अवयव शोधूया. 17चे अवयव आपल्याला मिळतील 1 आणि 17. 18चे अवयव मिळतील 1, 2, 3, 6, 9 आणि 18. आता इथं आपल्याला सामायिक विभाजक शोधूया. सामायिक विभाजक आपल्याला मिळणार आहे 1. तर ज्या दोन संख्यांच्या जोड्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्या समूळ संख्या असतात. म्हणून 17 आणि 18 या समूळ संख्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण समूळ संख्या म्हणजे काय ते पाहिलं आणि उदाहरण संग्रह 35 पूर्ण केलेला आहे.